ठळक बातम्या. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं 3 दिवसीय अष्टलक्ष्मी महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 6 डिसेंबरला या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे असं ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम या ईशान्येकडच्या 8ही राज्यांच्या सांस्कृतिक, नैसर्गिक आणि हस्तकला संपत्तीचं प्रदर्शन या महोत्सवात होणार आहे. यंदाचं पुणे बुक फेअर अर्थात पुणे पुस्तक जत्रा येत्या 4 ते 8 डिसेंबर दरम्यान गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे इथं भरवण्यात येत आहे. या 22व्या प्रदर्शनाचं सूत्र ज्ञानसंपन्न समाजाच्या दिशेनं असं निश्चित करण्यात आलं आहे. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ सदानंद मोरे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार असून भाऊसाहेब कारेकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार, प्रसार भारतीचे इंद्रजित बागल, बालभारती पुणेचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत. बीसीसीआय अजिंक्यपद चषक 2025च्या आवृत्तीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीच्या सदस्यांची काल बैठक झाली. दूरस्थ माध्यमाद्वारे झालेल्या या बैठकीत परिषदेच्या सदस्यांनी सुरक्षेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या पाकिस्तान दौऱ्यावर न जाण्याच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. बीसीसीआयनं हायब्रिड मॉडेलची शिफारस केली होती. या अंतर्गत भारताशी संबंधित सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. मात्र पाकिस्तान मंडळानं आतापर्यंत हायब्रिड मॉडेलला विरोध करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. परिषदेच्या सदस्यांची लवकरच पुन्हा बैठक होणार असून या विषयावर त्यामध्ये निर्णय होईल. 50 षटकांची ही स्पर्धा पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे. दरम्यान बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं की भारतीय खेळाडूंची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ यांच्यात चर्चा सुरू आहे. बीसीसीआयची भूमिका भारत सरकारच्या भूमिकेशी सुसंगत असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून